नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या चॅप्टरमधील म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमधील शेवटचा टॉपिक बघणार आहोत आणि पुढील लेक्चरला त्यावरील एक्झरसाइज. तो जो काय शेवटचा टॉपिक आहे तो मीन्स कॉन्ग्रन्स ऑफ अँगल, कोनांची एकरूपता. जसे आपण मागील लेक्चरमध्ये सेगमेंट ऑफ कॉन्ग्रन्स बघितलं होता, म्हणजे रेषाखंडाची एकरूपता. त्याच पद्धतीने आपल्याला कॉन्ग्रन्स ऑफ अँगल इथे बघायचं आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेऊया कॉन्ग्रन्स ऑफ अँगल, कोनांची एकरूपता. ऑब्झर्व दी गिवन अँगल अँड राईट दी नेम ऑफ दोज हॅविंग इक्वल मेजर. म्हणजे आपल्याला जे काही कोन दिलेले आहेत, ज्या आकृत्या दिलेल्या असतील त्याचे कोनाचे निरीक्षण करायचे आणि समान माप असणाऱ्या कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत. मग त्याच्यावरून आपल्याला कोनांची एकरूपता हे व्यवस्थित लक्षात घेता येईल. जर आपण इथे जर बघितलं तर 6 अँगल दिलेले आहेत, ठीक आहे. तर त्याच्यावरनं फर्स्ट अँगलमध्ये 35 डिग्री, सेकंडमध्ये 90 डिग्री, थर्डमध्ये 100 डिग्री, नेक्स्ट 35 डिग्री, नेक्स्ट 100 डिग्री, ऑल्सो 90 डिग्री. जर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 35 डिग्रीचे 2 अँगल आहेत, 90 डिग्रीचे 2 अँगल आहेत आणि ऑल्सो 100 डिग्रीचे 2 अँगल आहेत. आपल्याला काय सांगितलं आहे, त्याची समान मापे असणाऱ्या कोनांच्या जोड्या लिहायच्या. तर मग आपण याची या 6 मधनं पेअर बनवू, ठीक आहे. नेक्स्ट we observe that here angle of ABC is 35 degree, angle of SPM is also 35 degree. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, मेजर ऑफ अँगल ABC is equal to measure of angle SPM is 35. Similarly, we observe that here angle NIT also is equal to angle SRI. These are also 90 degree. Also similar here, PTQ and RTS both are same. Also its measure is 100 degree. Next activity, we choose these two angles LMN and XYZ. Both are 40 degree. Draw the two angle MN and angle XYZ 40 degree each shown figure. आकृती दाखवल्याप्रमाणे 2 कोन काढलेत. Trace the arm length of LMN and name of the point on transparent paper. एक पारदर्शक कागद घ्यायचा आहे आणि तो अँगल LMN वरती ठेवून त्याच्या ज्या बिंदूंच्या कोनांसह कोनांच्या भुजा गिरवायच्या. जसं आपण रेषाखंड गिरवला त्याच पद्धतीने हा आपण काय करायचा, गिरवायचा आहे. नाव लिफ्ट दी ट्रान्सपरंट पेपर ऑन दी प्लेस ऑफ दी अँगल यू ऑब्टेन ऑन अँगल XYZ. तो जो काय आपण ड्रॉ केलेला आहे किंवा जो गिरवला आहे तो उचलून या XYZ वरती ठेवा. We observe that point M is placed on Y and ray MN on ray YZ. Then ray MN fall on ray YX. जर तुम्ही ते ठेवल्यानंतर ते जर पॉईंट एकमेकावर पडतो हे अनुभवायचे. We can infer that angle are equal measure are concurrent. The congruence of angle does not depends on the length of measure arm. यावरनं समान मापांचे कोन एकरूप असतात हे आपल्याला समजते आणि कोनांची एकरूपता भुजांच्या लांबीवरती अवलंबून नसते. आपण जर बघितलं तर इथे एक भुजा लहान मोठी आपण जर बघितली तर कोन आपल्याला इथे काय पाहिजेत, सारखे पाहिजेत. It depend upon the measure of those angle. That angle
LMN is congruent with angle XYZ is written as angle LMN is congruent to angle XYZ. म्हणजे कोनांची एकरूपता कोनांच्या मापांवर अवलंबून असते हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. तर ते आपल्याला खालील पद्धतीनं लिहिता येतं. मग आपण ते कशा पद्धतीने लिहू शकतो. अँगल LMN इज ऑल्सो कॉन्ग्रंट टू अँगल XYZ. नाव आय नो हे मला समजले. टू अँगल विथ इक्वल मेजर आर कॉन्ग्रंट टू इच अदर. म्हणजेच ज्या कोनांची मापे समान असतात तर ती कोने एकरूप असतात. If angle LMN is also equivalent to or congruent to XYZ, then it is also congruent. Then angle XYZ is congruent to angle LMN. Also, if angle of LMN is congruent to angle of ABC and angle of ABC is congruent to angle of XYZ, then also angle of LMN is congruent to angle of XYZ. म्हणजे जसं एक अँगल हा दुसऱ्या अँगलशी एकरूप असेल आणि दुसरा अँगल हा तिसऱ्याशी एकरूप असेल तर पहिला अँगल हा तिसऱ्याशी एकरूप असेल. लेट डिस्कस. चला चर्चा करूया. जर तुम्ही बघितलं तर हे समोर काय आहे तर हे आपल्याला एक घड्याळ असल्यासारखं दिसतंय. जी काही डायग्राम आहेत ती. व्हॉट टाईम डज दिस क्लॉक शो. जे काही समोर दिलेलं घड्याळ आहे त्याच्यामध्ये किती वाजलेले वाटत आहे. जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये 3 वाजलेले असे वाटत आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल बिटवीन इट्स 2 हँड्स. मग आता हे जे काही 2 काटे आहेत तर ते याच्यामध्ये तुम्हाला किती अंतर किती अंशाचा कोन झालेला दिसतोय. किती तर आपल्याला कितीचा वाटतोय तो 90 डिग्रीचा. ॲट विच अदर टाईम इज द अँगल बिटवीन हँड कॉन्ग्रंट टू दिस अँगल. या कोनाशी एकरूप कोन घड्याळांच्या काट्यामध्ये आणखी किती वाजता असू शकतो. म्हणजे एकरूप म्हणजे काय सारखा कोन तो सारखा कधी येऊ शकतो जेव्हा 3:30 म्हणजे जेव्हा जो काय मोठा काटा आहे 12 वरती तो 6 वरती आला तर तो पुन्हा काय होणार आहे तुम्हाला काटकोन होणार आहे. म्हणजेच आपल्याला तो काटकोन कधी एकरूप असेल किती वाजता 3:30. तर यावरनं जो काय आता आपण ॲक्टिव्हिटी आणि जी काय थिअरी पार्ट बघितला तर त्याच्यावरनं तर तुम्हाला काय करायचं जो काय प्रॅक्टिस सेट आपल्याला दिलेला आहे तो प्रॅक्टिस सेट तुम्हाला काय करायचा आहे सॉल्व करायचा आहे. म्हणजे काय खाली दिलेली कोण त्यातील एकरूप कोनांच्या जोड्या एकरूप चिन्हाने वापरून लिहायच्या. म्हणजे याच्यात ज्या काही जोड्या आहेत त्या जोड्या तुम्हाला करायच्या आहेत. तुम्ही हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. आपण पुढील तासामध्ये प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोतच. त्यानंतर लेट्स लर्न जाणून घेऊया. कॉन्ग्रंट सर्कल म्हणजे वर्तुळांची एकरूपता हे पण आपल्याला बघता येईल. जर तुम्ही बघितलं इथे आपण 4 एक्झाम्पल घेतले. एकामध्ये 1 सेमी, दुसऱ्यामध्ये 2 सेमी, तिसऱ्यामध्ये 1 सेमी, चौथ्यामध्ये 1.3 सेमी घेतलेली असेल तर याच्यावरनं ॲक्टिव्हिटी बघा. ऑब्झर्व दी सर्कल इन दी फिगर अबो. वरील आकृतीतील वर्तुळांचे निरीक्षण आपण करूया. तुम्ही बघितले तर प्रत्येकाची रेडियस वेगळी आहेत. ड्रॉ सिमिलर सर्कल ऑफ रेडिया 1 सेमी, 2 सेमी, 1 सेमी, 1.3 सेमी ऑन पेपर ऑन कट आउट दिस सर्क्युलर डिस्क. म्हणजे तुम्ही काय करायचं एका पेपरवरती 1 सेमी अंतर असलेलं वर्तुळ ड्रॉ करून कट करायचं आहे. त्यानुसार 2 सेमी अंतर असलेलं एक वर्तुळ बनवा आणि 1.3 सेमी असलेलं असे टोटल 4 वर्तुळं तुम्ही कट करायचे. कागदावरती त्या चकल्या करायच्या आहे आणि त्या ज्या काय चकल्या आहेत तर त्या काय करायचं एकमेकांवरती ठेवून बघायचं आहे तर त्या तंतोतंत जुळता का. ऑब्झर्व फर्स्ट दी सर्कल इन A and C coincident
म्हणजे जर तुम्ही ज्या काही चकत्या कापल्या तर त्या जर तुम्ही एकमेकांवर जर ठेवल्या असता तर त्याच्यामध्ये ए आणि सी हे काय करतात, तंतोतंत जुळतात. सेकंड, सर्कल इन फिगर बी अँड सी अँड फिगर ए अँड बी डोज नॉट कोइन्सिडंट आर देअर अदर पेअर लाईक दिस. जर तुम्ही जर बघितलं आकृतीमध्ये बी व सी हे मधील वर्तुळे तशीच आकृती ए व आकृती डी मधील वर्तुळे एकमेकांशी जुळणार नाहीत, कारण त्यांची रेडियस काय वेगळी आहेत. सर्कल विच कोइन्सिडंट एक्झॅक्टली आर सेड टू बी कॉन्ग्रंट सर्कल, म्हणजे जी वर्तुळे एकमेकांशी तंतोतंत जुळतात तर त्यांना आपण काय म्हणतो, एकरूप वर्तुळे म्हणतो. जसं रेषाखंडांची जर बघितलं, रेषाखंड कॉन्ग्रंट ऑफ सेगमेंट, त्याच्यामध्ये दोन्ही जे काही सेगमेंट असतात ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात. अँगल ऑफ कॉन्ग्रन्स, तर त्याच्यामध्ये दोन्ही कोन हे एकमेकांशी तंतोतंत जुळतात. आणि सर्कल ऑफ कॉन्ग्रन्स, तर त्याच्यामध्ये सर्कलमध्ये सुद्धा दोन्ही सर्कल एकमेकांशी व्यवस्थित जुळतात. ॲक्टिव्हिटी सेकंड, गेट बँगल्स ऑफ डिफरंट साईज but equal thickness and find the congruence one among them. वेगवेगळ्या आकारच्या पण समान जाडीच्या बांगड्या आणून त्यातील कोणत्या बांगड्या एकरूप आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समान जाडीच्या असलेल्या बांगड्या घ्या, तर त्याच्यावरनं तुम्हाला जमेल. नेक्स्ट, फाइंड कॉन्ग्रन्स सर्कल इन युअर सराउंडिंग. व्यवहारात तुम्हाला एकरूप वर्तुळे कुठे दिसतात ते पण शोधायचे आहेत, म्हणजे सारखे वर्तुळे. 4, टेक सम राऊंड ब्लोज अँड प्लेट्स, प्लेस देअर एज वन अपॉन दी अदर टू फाइंड पेअर ऑफ कॉन्ग्रन्स एज. म्हणजे घरातील वर्तुळाकार कडा असलेल्या ताटल्या किंवा वाट्या घ्या, त्यांतील कडा एकमेकांशी जुळून कोणत्या कडा एकमेकांशी एकरूप आहेत ते तुम्हाला पाहायचं आहेत. नाऊ आय नो, हे मला समजले, सर्कल ऑफ इक्वल रेडियाय आर कॉन्ग्रंट सर्कल. म्हणजेच ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे ही एकरूप असतात. म्हणजे त्रिज्या सारखी असली तर त्या एकरूप, कोन सारखे असेल तर ते एकरूप, आणि वर्तुळेची जर त्रिज्या सारखी असेल तर ते काय असतात, एकमेकांचे एकरूप असतात. अशा पद्धतीने आपला पहिल्या चॅप्टरचा हा थिअरी पार्ट कंप्लीट झालेला आहे आणि शेवटच्या लेक्चरमध्ये लास्ट एक्झरसाइज आपण बघणार आहोत. थँक्यू एव्हरीवन.